राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून टाळांच्या गजरात आणि विठुरायाच्या नामघोषात एक महासागर पंढरपूरकडे कूच करत असतो. निसर्गातील अडचणींचा कोणताही विचार न करता, त्याची तमा न बाळगता शेकडो किलोमीटरचा हा प्रवास पायी चालणारी ही वारकरी मंडळी नक्की कोण, का चालतात? यात 20 वर्षाचा तरुणही असतो आणि 80 वर्षाचा वृद्धही, पुरुषही असतात आणि स्त्रियाही. आजच्या खबर मराठीच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत या वारीमागचे गूढ आणि वारीची वैशिष्ट्ये. मित्रांनो, वारकऱ्यांसाठी विठ्ठल म्हणजे केवळ मूर्ती नाही, तर विठ्ठल म्हणजे त्यांची विठू माऊली आहे. वर्षभर संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर आपल्या या लाडक्या माऊलीला भेटण्यासाठी निघालेला हा भक्त थकवा विसरतो. वारीत चालताना जेव्हा पाय दुखतात तेव्हा त्याच्या ओठांवर विठ्ठल विठ्ठलचा नामघोष असतो. हे केवळ शब्द नसून हे विठ्ठल विठ्ठल शब्द त्यांना मोठे बळ देत असतात. वारी हे जगातील सर्वात मोठे सामाजिक विद्यापीठ आहे. इथे श्रीमंत असो वा गरीब, सर्वांना एकाच रांगेत चालावे लागते. जातीपातीची कुंपणं इथे गळून पडतात. एकमेकांना पाणी पाजणं, थकलेल्याला आधार देणं आणि एकत्र जेवण करणे ही माणुसकीची शाळा या वारीच्या वाटेवरच भरते. वारी आपल्याला शिकवते की आपण सर्व एकाच विठुरायाची लेकरे आहोत. एकूणच सामाजिक समता हे या वारीचे फार मोठे वैशिष्ट्य आहे. विज्ञानाच्या नजरेतून पाहिले तर हा प्रवास म्हणजे एक उत्तम थेरपी आहे. दररोज 20 ते 25 किलोमीटर चालणे आणि सतत नामस्मरण करणे यामुळे वारकऱ्यांच्या मनातील ताण नैराश्य पूर्णपणे नष्ट होते. वारीत सहभागी होणाऱ्या वृद्धांचे आरोग्य हे त्यांच्या जिद्दीचे आणि विठू माऊलीवरच्या निस्सीम प्रेमाचे प्रतीक आहे. वारी हा केवळ एक प्रवास नाही, तर तो एक वेगवेगळ्या गुणवैशिष्ट्यांचा सोहळा आहे, हे नक्की. मित्रांनो, तुम्ही आयुष्यात कधी या वारीचा अनुभव घेतला आहे का? किंवा वारीबद्दल तुम्हाला कोणती गोष्ट सर्वात जास्त प्रभावित करते? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, वारीत सहभागी होणारे वारकरी त्यामध्ये वयोवृद्ध देखील असतात. 70-80 वर्षे ओलांडलेली ही माणसं शेकडो किलोमीटर कशी काय बरं चालत असतील? याचे उत्तर केवळ श्रद्धेत नाही, तर वारीच्या शिस्तीत आहे. या वारीत सहभागी झाल्यानंतर पंढरीचा देव आपल्याला भेटणार ही आशा त्यांच्या शरीरातील थकवा घालवते, हे नक्की. या वारीमध्ये देणे आणि घेणे यापेक्षा वाटणे या गोष्टीला जास्त महत्त्व आहे. वाटेत येणाऱ्या गावातील लोक या वारकऱ्यांना जेवण दान करतात, तर वारकरी आपल्यासोबत आणलेले थोडेसे अन्न इतरांसोबत वाटून खातात. हे अन्नदानाचे मोठे नेटवर्क वारीतून समोर येते. हा एक असा प्रवास असतो की ज्यामध्ये हॉटेलिंग किंवा महागड्या प्रवासाची गरज नाही. श्रद्धेच्या बळावर हा प्रवास पूर्ण होतो, जो मानवी मनाच्या अफाट क्षमतेचे दर्शन घडवतो. आजच्या धावपळीच्या युगात जिथं लोक मानसिक तणावाखाली आहेत, तिथे ही वारी अतिशय चांगल्या प्रकारे एखाद्या थेरपीसारखे काम करते. विठ्ठल विठ्ठलचा गजर, टाळ मृदंगाचा ताल आणि कीर्तने यामुळे माणसाचे मन एकाग्र होते. ही एकाग्रता त्यांच्यातील नैराश्य, भीती आणि चिंतेवरचा नेहमीच प्रभावी उपाय ठरते. एकाकीपणा दूर करण्यासाठी समूहाचा सहवास हे वारीचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य आहे. वारी हे जगातील एकमेव असे ठिकाण आहे जिथे कोणतेही औपचारिक वर्ग न भरवता चांगल्या संस्कारांचे शिक्षण दिले जाते. लाखो लोकांचा समूह असूनही वारीत कुठेही भांडण, गोंधळ किंवा गैरवर्तन दिसून येत नाही. वारीत सहभागी होणारा प्रत्येक वारकरी स्वतःची ताट अंथरून पांघरून स्वतःच उचलतो. ही स्वच्छता आणि स्वावलंबनाची भावना खऱ्या अर्थाने सर्वांनीच शिकण्यासारखी आहे. दरम्यान वारी ही प्रामुख्याने पावसाळ्यात असते. या काळात निसर्गाच्या कुशीत, शेताच्या बांधांवरून, नद्या नाल्यांच्या काठाने प्रवास करताना वारकरी मंडळी निसर्गाशी देखील एकरूप होत असतात. मित्रांनो, ही वारी आपल्याला सांगून जाते माणूस माणुसकीने कसा जगावा. इथे कोणीही कोणाचा मालक नाही, कोणीही कोणाचा नोकर नाही. इथे सर्वजण विठ्ठलाची लेकरबाळं आहेत. या वारीच्या प्रवासात जेव्हा एखादा तरुण वारकरी वृद्ध वारकऱ्याला आधार देऊन चालतो, तेव्हा समजते की वारी म्हणजे केवळ पंढरपूरला जाणे नव्हे,
तर मनाचे पंढरपूर फुलवणे होय. जेव्हा हा वारकरी पंढरपूरला पोहोचतो ना, तेव्हा त्याची सर्व दुःख, त्याचे थकवे माऊलीच्या चरणी अर्पण होत असतात. म्हणूनच म्हटले जाते, वारी हा केवळ प्रवास नाही, तर तो एक संस्कारांचा सोहळा आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरकडे निघालेल्या सर्व वारकरी बंधू भगिनींना आमच्या खबर मराठी टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, तुमच्या वारीबद्दलच्या भावना काय आहेत नक्की कळवा. वारी, वारकरी आणि त्यांचा पंढरपूरकडील प्रवास याबद्दलची तुमची मते, तुमच्या भावना कमेंट करून नक्की कळवा. सोबतच तुम्ही अद्यापही आपले खबर मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा.